येशूच्या नावात तुमचं जेजस लव्ह फेलोशिपवर स्वागत आहे। यावेळेस आपण आराधनेमध्ये जाऊ आणि तत्पूर्वी आपण स्तोत्रसंहिता 34 याची काही वचने वाचू। परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल। माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळवेल, दिन हे ऐकून हर्ष करतील। तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया। मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला। त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले। ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाही। परमेश्वर वाचलेली वचने तुम्हासाठी आज आशीर्वादित करू। यावेळेस आपण प्रार्थना करूया। हे बाप्पा, प्रभू येशूच्या नावामध्ये तुला आम्ही धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो। यावेळेस आम्ही आराधना करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे चालू प्रभू येशू आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाला या आराधनेद्वारे तू आशीर्वादित कर, अशी मी प्रार्थना करतो। सर्व गौरव तुला देतो, येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू आहे, आमेन। यावेळेस ब्रदर डॅनियल पवार आपल्याला आराधनेमध्ये चालवतील। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। या आपण देवाची आराधना करू। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के
करुणी कहा की सदा भारती दिनी आहे आमचा करुणी कहा की सदा स्तुती करा स्तुती देव जन हो स्तुतीमध्ये प्रिय प्रभू नाही स्तुती करा स्तुती देव जन हो स्तुतीमध्ये प्रिय प्रभू नाही अपम्य भक्ती कृती
देखूंगा सुंदरता तेरी हरदम, अपना होगा तुझसे मैं जुदा, देखूंगा सुंदरता तेरी हरदम, अपना होगा तुझसे मैं जुदा. Thank you Jesus. Hallelujah. Hallelujah. आमची विनंती आहे प्रभू की आम्ही तुझ्या स्तवनात असावं, आम्ही तुझ्या भवनात असावं, कारण तू आमचा राजा आहेस, या पृथ्वीचा राजा तू आहेस. तू आम्हाला निवडलं, या जगापासून वेगळं केलं, आणि म्हणून आम्ही तुझ्या संगती राहावं ही आमची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद. खुदे प्रभू, या पृथ्वीवरती तुझं स्तवन या दिवसामध्ये जी परिस्थिती प्रभू आमच्या बरोबर आलेली आहे, त्या परिस्थितीमध्ये तू आम्हाला अस्वस्थ होऊ देऊ नको, कारण तुझी दया आमच्या संगती आहे, तुझी कृपा आमच्या संगती आहे. रोजच्या दिवशी तुझी दया आमच्या जीवनात नवीन होते, म्हणून आम्ही तुला धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद देतो. हालेलुया. तेरी महिमा के बादल घेरे इस जगह में, तेरी महिमा के बादल घेरे इस जगह को, हे प्रभु तू छूले छूले हम सभी को, हे प्रभु तू छूले छूले हम सभी को. तेरी महिमा के बादल घेरे इस जगह को, तेरी महिमा के बादल घेरे इस जगह को, हे प्रभु तू छूले छूले हम सभी को, हे प्रभु तू छूले छूले हम सभी को. तेरी आत्मा की वर्षा होवे इस जगह में, तेरी आत्मा की वर्षा होवे इस जगह में, शंगाई और छुटकारा होवे मेरे भारत में, शंगाई और छुटकारा होवे मेरे भारत में. तेरी आत्मा की वर्षा होवे इस जगह में, तेरी आत्मा की वर्षा होवे इस जगह में, शंगाई और छुटकारा होवे मेरे भारत में, शंगाई और छुटकारा होवे मेरे भारत में, शंगाई और छुटकारा होवे मेरे भारत में. प्रभू, या भारतामध्ये आज आम्हाला चंगाईची गरज आहे प्रभू, तुझ्या रक्ताची गरज आहे, तुझ्या रक्ताचं सामर्थ्य आमच्या भारतावरती उतरवू दे प्रभू. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये प्रभू जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती बदलून जाण्यासाठी आज आम्ही तुझ्याकडे नतमस्तक होतो प्रभू. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तुझ्या पवित्र पंखाखालचं आरोग्य आमच्या भारताला दे, तुझ्या पवित्र रक्ताचं सामर्थ्य प्रभू आज आमच्या मंडळीला दे, तुझ्या निवडलेल्या लोकांना तू दे. हालेलुया प्रभू, आज आम्ही त्या प्रत्येक लोकांकरता तुझ्याकडे प्रार्थना करतो, विनंती करतो. कारण अब्राहमाचा देव, इसाकाचा देव आणि याकोबाचा देव सो कधी न बदलणार, युगान युग आमच्या बरोबर चालणारा देव, तो तू आमच्या बरोबर आहे, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. अब्राहम का प्रभु, इसहाक
अब्राहामाचा परमेश्वर, याकोबाचा परमेश्वर, तो देव आज आमचा आहे. तो आम्हाला कधी सोडणार नाही, तो आम्हाला कधी टाकणार नाही. या सर्व परिस्थितीमधून तो आमची सुटका करेल, कारण त्याचं अभिवचन आहे. तो आम्हाला सोडणार नाही, तो आम्हाला टाकणार नाही. यीशु नामों में श्रेष्ठ नाम, सुंदर धारा, महिमा में प्रभु इम्मानुएल, परमेश्वर साथ है. धन्य दाता, जीवित वचन, यीशु नामों में श्रेष्ठ नाम, सुंदर धारा, महिमा में प्रभु इम्मानुएल, परमेश्वर साथ है. धन्य दाता, जीवित वचन, धन्य दाता, जीवित वचन, धन्य दाता, जीवित वचन. पवित्र साधेश परमेश्वर, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तुला आम्ही धन्यवाद देतो. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावामध्ये प्रभू आम्ही तुझं गौरव करतो. ही आराधना तू मान्य केलीस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू तुझं जिवंत वचन जे आम्हाला बदलणार, जे आम्हाला सामर्थ्य पुरवणार, जे आम्हाला आरोग्य देणार, जे आम्हाला मार्ग, सत्य आणि जीवनामध्ये घेऊन जाणार तुझं जिवंत वचन ऐकण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. प्रभू आज आम्ही आमच्या मंडळीसाठी, आमच्या लोकांसाठी आणि आमच्या संपूर्ण भारत देशासाठी आम्ही सुटका मागतो. प्रभू या परिस्थितीमध्ये आम्ही जात असताना प्रभू आम्ही धैर्याने, सामर्थ्याने आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने प्रभू आम्ही चालत असताना आम्हाला अस्वस्थ होऊ देऊ नको. तुझी शांती, तुझं आरोग्य तू आम्हाला दे. आमची प्रार्थना ऐकली म्हणून तुला धन्यवाद देतो. मान, सन्मान, गौरव, आदर, प्रशंसा सर्व तुला देऊन ही लहान विनंती माझा धन्यतारक येशू याच्या गोड आणि प्रेरणाने मागतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. सुंदरच्या आराधनेबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देऊ. माझी खात्री आहे की या आराधनेमध्ये आम्हाला सुटका मिळालेली आहे, आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, कारण आमचा जिवंत परमेश्वर आमच्या बरोबर आहे. त्याची दया आणि त्याची कृपा आम्हाला पुरेशी आहे. इथून पुढचा वेळ वचन ऐकण्याची आहे. हे आपण देवाचं जिवंत वचन त्याच्या पवित्र दासाच्या मुखामधून ऐकण्यासाठी तयार होऊ. बस जोसेफ पवार इथून पुढे आपल्याला वचनात चालत. प्रेज द लॉर्ड आणि शालोम. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एक वार आज उत्तमशा आराधनेनंतर आपण प्रभूच्या वचनाकडे वळणार आहोत आणि एक नवीन सिरीज किंवा टीचिंग आपण आज पाहणार आहोत आणि ती आहे शेवटला काळ. आणि त्या सिरीजकडे जाण्याआधी आपण प्रार्थना करू आणि प्रभूच्या हातामध्ये पुढची वेळ देऊया. जिवंत पवित्र महान देव बापा, अब्राहम, इसाक, याकोबाच्या जिवंत देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू आज आम्ही एकत्र आलेलो असताना, तुझ्या वचनामधून शिकत असताना पुन्हा एक वार तू स्वर्ग उघडून जीवनाची भाकर आमच्यापर्यंत तू आण अशी प्रार्थना करतो. पवित्र आत्मा ऐकणाऱ्या प्रत्येकाला स्पर्श कर. प्रभू प्रार्थना करतो आम्ही तुझं वचन आम्ही स्वीकारत असताना येणारे सगळे अडखळून आम्ही काढून टाकतो आणि आम्ही म्हणतो बोल प्रभू,
तुझा मुलगा, तुझी मुलगी ऐकत आहे. तुझं वचन ऐकायला, स्वीकारायला आम्ही तयार आहोत. तुझं वचन पाळायला आम्ही तयार आहोत. धन्यवाद देतो प्रभू. सर्व गौरव तुला देतो येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन. प्रियानो, या दिवसांमध्ये आपण अनेक देवाच्या सेवकांकडून शेवटला काळ, एंड टाइम्स बद्दल शिकत आहोत. किंवा अनेक प्रश्न विचारले जातात की हा खरंच शेवटला काळ आलेला आहे का. आणि म्हणून आपण देवाच्या वचनामधून आपण आज शिकणार आहोत की शेवटचा काळ नक्की काय आहे. प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या काळाबद्दल आपल्या शिष्यांबरोबर त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये बोलला. आणि बराच वेळ त्याने आपल्या शिष्यांबरोबर शेवटल्या काळाच्या गोष्टी सांगताना त्याने घालवल्या. मत्तई याचा 24वा अध्याय आपण आज पाहणार आहोत. लूक 21व्या अध्यायामध्ये देखील आपण पाहतो. मत्तई 25व्या अध्यायामध्ये देखील आपण पाहतो. 26व्या अध्याय देखील आम्ही पाहतो. सो प्रभू येशू ख्रिस्ताने बराच वेळ शेवटचा काळ काय आहे हे आपल्या शिष्यांना सांगण्यामध्ये घालला. परंतु आज आपण पाहू प्रियानो, एंड टाइम्स, शेवटला काळ म्हणजे काय. पवित्र शास्त्रामध्ये शेवटला काळ हा शब्द फार कमी आलेला आहे. परंतु शेवटले दिवस हा शब्द जरा जास्त वापरण्यात आलेला आहे. जुन्या काळामध्ये तुम्ही बघितलं तर वेळ, काळ किंवा समय या गोष्टी जर आम्ही पाहिल्या तर उपदेशकचं पुस्तक आपल्याला 3रा अध्याय आणि 1 ते 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सर्व गोष्टींसाठी एक उचित काळ ठरवलेला आहे, उचित समय ठेवलेला आहे. जन्मण्यासाठी एक वेळ आहे, मृत्यूसाठी वेळ आहे, शोक करण्यासाठी वेळ आहे, आनंद करण्यासाठी वेळ आहे, एकत्र करण्यासाठी वेळ आहे, विखरण्यासाठी वेळ आहे. आणि दानिएलचं जर आपण पाहिलं पुस्तकामध्ये तर 2रा अध्याय 21व्या वचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वर जो आहे तो काळ आणि समय बदलणारा परमेश्वर आहे. परमेश्वर हा काळ बदलतो, समय बदलणारा परमेश्वर आहे. आपण जर बघितलं तर हे इस्रायल देश हे देवाचे कॅलेंडर समजलं जातं. तर खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या दृष्टीने कोणता समय येऊन ठेपलेला आहे हा देवाच्या नजरेतून पाहायचा असेल तर तुम्ही इस्रायलाकडे तुम्ही बघू शकता. पित्याच्या हातामध्ये काळ आणि समय आहे आणि तो कोणी बदलू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील त्याच्या येण्याचा समय माहित नाही. आणि असं जर पाहिलं तर इवन देवाचं वचन म्हणतं योग्य समय प्रभू येशू ख्रिस्ताचं या पृथ्वीवरती आगमन झालं. यानं जवळजवळ 401 वर्षाचा सायलेंट पिरियड होता. तरी देखील त्या सायलेंट पिरियडमध्ये आपण पाहतो कुठेच परमेश्वरांनी काही गडबड केली नाही. तेव्हा परमेश्वर नेहमी वेळेवरती गोष्टी करत असतो. आणि आज आपण जर हा शेवटला काळ असेल तर मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने तो कसा ठरतो ते आपण पाहणार आहोत. प्रियानो, मत्तई याचा 24व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य त्याच्याकडे आले आणि ते एकांती जैतुनाच्या डोंगरावर जाऊन बसलेले असताना शिष्याने त्याला विचारलं. शिष्यांच्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली. शिष्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की शेवटला युगाचं समाप्ती कधी असणार आहे. आणि प्रियानो, तो जसा प्रश्न शिष्यांच्या मनामध्ये आला तशा प्रकारे आज आमच्या मनामध्ये येत आहे किंवा आलेला आहे की नक्की ह्या गोष्टी संपणार कधी. ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं त्यावेळेस प्रभू त्यांना शेवटल्या काळाबद्दल सांगू लागला. आज 7 सर्व या शब्दावर आपण पाहणार. पहिली गोष्ट प्रभू 2ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा येशू त्यांस म्हणाला, हे सर्व तुम्हाला दिसते ना. त्या मंदिराकडे तो पाहतो आणि तो म्हणतो, हे सगळं काही तुम्हाला दिसतं, मी तुम्हाला खचित सांगतो येथे चिऱ्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही, दगडावर एकही दगड राहणार नाही की जो पाडला जाणार नाही. सो हे सर्व जे तुम्हाला दिसते. तिथून पुढे प्रभूने सुरुवात केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळी त्यांनी विचारलं की युगाची समाप्ती, काळाची समाप्ती कधी होणार आहे, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काळापासून सुरुवात करतो, मग तो शेवटल्या दिवसांपर्यंत आणतो, शेवटल्या दिवसापर्यंत आणतो, त्यानंतर प्रहरापर्यंत आणतो आणि शेवटल्या घटकेपर्यंत आणून काय होणार आहे ते तो त्यांना सांगतो. प्रियानो, काळ आपण सुनिश्चित सांगू शकत नाही की एवढे महिने असू शकतो किंवा तेवढे वर्ष असू शकतो. एक आपण म्हणतो एक निश्चित काळ, एक ठराविक सीझन असतो ज्याला काळ म्हटलं जातं, परंतु त्याला दिवसांमध्ये मोजता येत नाही, काळाला दिवसामध्ये मोजता येत नाही. परंतु आपण दिवसाला मोजू शकतो, 24 तासामध्ये मोजू शकतो. सो दिवस हा तासामध्ये बरोबर मोजलं जातं. हालेलुया. आणि प्रेम आपण जर बघितलं तर प्रभूच्या मुखातून ज्यावेळेस काळ हा शब्द निघाला त्यावेळेस तो एका
एका विशिष्ट पिरियड बद्दल जरी बोलत असला तरी त्याला तुम्ही एक मोजू शकत नव्हते, परंतु दिवसाला आम्ही मोजतो. त्यानंतर प्रहर ज्यावेळेस प्रभू म्हणतो त्यावेळेस निश्चित रीतीने 3 तासाचा प्रहर हा त्या काळी मोजला जायचा. आणि मग घटका, आज जसं आम्ही तास म्हणतो त्या काळी घटका म्हटली जाते, ती घटका देखील 1 तासभर असायची. आता प्रभू त्यांना म्हणतोय जे सर्व तुम्हाला दिसते, जे तुम्ही पाहता हे तुम्हाला दिसणार नाही. आणि इथून पुढे युगाची समाप्ती सुरू होईल. शेवटल्या काळाची सुरुवात प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेल्यानंतर सुरू झाली. त्यामुळे शिष्याने इनफॅक्ट त्या काळी लिटरली वाटत होतं की प्रभू येशू ख्रिस्त जो त्यांना त्यांच्यापासून वर घेण्यात आला तो प्रभू येशू ख्रिस्त तसाच खाली येईल असं त्यांना इनफॅक्ट वाटत येतं. इनफॅक्ट अशा प्रकारचे ते वाटे पाहत होते. परंतु निश्चित प्रभू येशू ख्रिस्त त्या काळात आला नाही. त्यानंतरच्या काळातल्या लोकांना पण तसंच वाटायचं की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या काळात येशू प्रभू आला नाही. का नाही आला? कारण काही गोष्टी होणं हे यथायोग्य होतं. ते होणं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघालं, त्यामुळे ते होणंच होणं. ओके, ते होणं इम्पॉर्टंट होतं. कोणत्या गोष्टी होणं इम्पॉर्टंट होतं? आम्ही जर पुढे पाहिलं, पहिली गोष्ट जर बघितलं तर तो म्हणतो ह्या मंदिराच्या दगडावरती दगड राहणार नाही. आणि 70 मध्ये यरुशलेमची जाळपोळ झाली आणि मंदिराला पाडण्यात आलं. ओके, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या जवळजवळ 80% गोष्टी आज पूर्ण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे आम्ही असं म्हणू शकतो की आम्ही शेवटल्या काळामध्ये आहोत का? होय, निश्चित रीतीनं. इनफॅक्ट आम्ही शेवटल्या काळामध्ये येऊन टेकलो. कारण इमॅजिन जर 80% प्रभूंनी सांगितलेल्या गोष्टी पूर्ण झाल्यात तर माझा प्रश्न आहे आज, राहिलेल्या 20% पूर्ण होणार नाही का? निश्चित रीतीने होईल. जर प्रभू सांगितलेल्या गोष्टी 80% पूर्ण होतात तर 20% पूर्ण व्हायला काय वेळ लागणार आहे? ओके, सो आम्ही निश्चित रीतीने शेवटल्या काळामध्ये आहोत. परंतु तो शेवटल्या काळामध्ये असताना आम्ही हे पाहिलं पाहिजे की प्रभूच्या येण्याची घटका काय असणार किंवा प्रभूच्या येण्याचा दिवस काय असणार आहे. पवित्र शास्त्रानुसार जर बघितलं तर येशूलाही माहित नाही, प्रभूलाही माहित नाही तो कधी येणार आहे. या अध्यायामध्ये आम्ही पाहतो पित्याने तो दिवस पुत्राला सांगून ठेवलेला नाही, म्हणून येशू चिन्ह देतो. आणि आज आम्ही लॉकडाऊन आहोत. ओके, अशा प्रकारे आम्ही एका छोट्या विषाणूने आज जगाला जवळजवळ आपल्या विळख्यात घेतलेलं आहे. 210 देश करोनाग्रस्त झालेले आहेत. आणि ह्या गोष्टींचं भाकीत भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताने केलं होतं. ओके, दुसरी सर्व गोष्ट आपण पाहतो, सर्व हा शब्द पाहतो. ओके, म्हटलेलं आहे 24व्या अध्यायात 7व्या वचनामध्ये आपण पाहतो, कारण राष्ट्र राष्ट्रांवरती आणि राज्य राज्यांवरती उठणार आहे आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. जागोजागी दुष्काळ होतील, भूमिकंप होतील. ओके, जागोजागी अशा प्रकारचे आजार आम्हाला पाहायला मिळतील. जागोजागी अशा प्रकारच्या मऱ्या आम्हाला पाहायला मिळतील. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी असं म्हटलेलं आहे सर्व राष्ट्र ओके, सर्व राज्यांवरती उठतील. ओके, लोक एकमेकांवरती उठतील. आणि ज्यावेळेस लोक एकमेकांच्या वरती उठतील त्यावेळेस प्रभूच्या येण्याचा तो सुरुवात आम्ही म्हणू शकतो, सुरुवात आहे. आज आम्ही पाहतो प्रियांनो, खऱ्या अर्थाने अनेक देश एकमेकांवरती उठलेले आहेत. ओके, त्यानंतर आम्ही पाहतो प्रियांनो, जर बघितलं तर ओके, प्रभूचं वचन म्हणतं तुम्ही फसवले जाऊ नका. शेवटच्या काळामध्ये खोटे संदेश येतील. ओके, लढायांच्या अवयव तुम्ही ऐकतील. आज बघा, सर्वात पहिली गोष्ट आम्ही बघतो आमच्या आजूबाजूला अनेक खोटे संदेश आहेत, अनेक खोटे शिक्षण चालू आहे. फॉर एक्झाम्पल जेरुसलेम माता. ओके, आणि ह्या खोट्या शिक्षणामुळे आम्ही पाहतो एक प्रकारचं विभक्तपणा दुफळी मंडळीमध्ये येताना आम्ही पाहतो प्रेरणा. आणि ह्या गोष्टी सर्व राष्ट्रांमध्ये होतील, एका राष्ट्रांमध्ये नाही. आज या करोना या आजाराला आम्ही म्हणतो महामारी, पॅन्डेमिक, एपिडेमिक असे शब्द दिलेले आहे. जेव्हा तो संपूर्ण जगाला विळख्यात घेतो त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने त्याला महामारी म्हटली जाते. सर्व जग इथं म्हटलेलं सर्व राष्ट्रांवरती उठणार. ओके, आणि या पुढे म्हटलेलं आहे 8व्या वचनात, पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होतो. सो आज आम्ही जे पाहत आहोत त्याला आम्ही संकट हे शब्द देऊ, महासंकट नाही म्हणू शकत. प्रगटीकरणामध्ये ज्या 7 वाट्या 7 पिढ्या दिलेल्या आहेत त्याला आम्ही महासंकट म्हणतो. परंतु आज जे आहे हे आलेले संकट आहे, संकट निश्चितपणे टाळणार आहे. प्रियांनो, हे सर्व आम्ही पाहत असताना आम्हाला काहीतरी करायचं आहे.
आम्हाला प्रभूने याच अध्यायामध्ये 7 गोष्टी करायला लावलेल्या आहेत. ओके, शेवटल्या काळामध्ये, आणि निश्चितपणे आपण ते नंतर पाहू. पुढे म्हटलेलं आहे की 24वा अध्याय आणि 8 वचन, सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. ऑफकोर्स आज आम्ही पाहतो काही राष्ट्रांमध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ होतोय, मंडळांचा छळ होतोय. ख्रिस्ती म्हणून किंवा ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून अनेकांना पिडलं जात आहे. आणि ज्यावेळेस राष्ट्र सर्व असं म्हटलं, सर्व राष्ट्रे जेव्हा ख्रिस्ताच्या अनुयायांचं, ख्रिस्ताच्या मागे चालणाऱ्यांचा द्वेष करतील, ते एक मोठं साईन असणार आहे, त्याची सुरुवात झाली. म्हणून प्रभू म्हणतो की वेदनाचा प्रारंभ झाला, सुरुवात झालेली आहे. ओके, आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीची सुरुवात, एक बिगिनिंग सुरू झालेली आहे. आता हे जे सुरू झालं हे वाढत जाणार आहे. हेच आम्ही प्रार्थना करतो, प्रभूंनी करोना घालावा आणि हा विषाणू निघून जावा आणि हे मरणाचं सावट निघून जावं. येस, आम्ही प्रार्थना करू आणि देवा आमची प्रार्थना ऐकणे. परंतु ते परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत असताना आम्ही देवाच्या लेकरांनी ही गोष्ट आमच्या मनामध्ये ठासून भरावी की करोना गेल्यानंतर सगळंच काय चांगलं होणार आहे का? प्रियांनो, या तर सर्व गोष्टी ह्या अशामुळे घडत आहे की वेदनांचा प्रारंभ होत आहे. हे गेल्यानंतर पुढे उद्या दुसरं काहीतरी उभं राहणार आहे. मग अशा गोष्टी होत असताना तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? ओके, आम्ही पाहणार आहोत आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही सावध राहिले पाहिजे. ओके, पुढे प्रभूचं वचन म्हणतं आणि मग 24वा अध्याय 37व्या वचन मध्ये आम्ही काय वाचतो पहा. ओके, क्षमा करा, पुढे म्हटलं 13व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आणि राष्ट्रांची सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल. सो आम्ही पाहिलं, ओके, सर्व आम्हाला जे दिसतं, शिष्यानं म्हटलं सर्व जे दिसतं पाहत आम्ही सगळं काय आम्हाला पाहायला मिळतं. ओके, दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं, ओके, सर्व गोष्टींचा आरंभ झालेला आहे, सर्व वेदनांचा आरंभ झालेला आहे. ओके, राष्ट्रांवर उठतील, भूमी कंपवतील, दुष्काळ येतील, लढाया येतील. ओके, आणि अशा प्रकारे खोटे संदेश येतील. सगळ्याच गोष्टी एक साथ ज्यावेळेस उभा राहतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने शेवटला काळ आलेला आहे असं आम्ही समजू शकतो. आणि आज आम्ही पाहतो या सर्व गोष्टी एकामागे एक उभं राहत आहे. याचा अर्थ शेवटला काळ, आणि शेवटल्या काळामध्ये शेवटल्या काळामध्ये आम्ही आलो. ओके, पुढे आम्ही पाहतो प्रभूचं वचन आम्हाला सांगतं आणि सर्व जगाला सुवार्ता सांगितली जाईल. आज माझ्या प्रियांनो, सुवार्ता झपाट्यानं स्प्रेड होतो. अनेक भाषांमध्ये जगात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक मेन भाषा जी आहे, प्रमुख भाषा, त्या प्रत्येक प्रमुख भाषेमध्ये देवाच्या वचनाचं ट्रान्सलेशन झालेले आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. ओके, अनेक देवाचे सेवक आपल्या मातृभाषेमध्ये आपल्या लोकांपर्यंत जात आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी मला कोणतं सांगितलं, सोनार लोकांपर्यंत किंवा बंजारा भाषेमध्ये, कोकणी भाषेमध्ये, आणि ज्या इव्हन या छोट्या ज्या भाषा आहेत की ज्या मेन आपण म्हणू शकत नाही, अशा भाषांमध्ये देखील देवाचं वचन संपूर्ण जगापर्यंत जात आहे. सो छोट्या विशिष्ट लोक गटाची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये देवाचं वचन ट्रान्सलेट केलं जात आहे. हे एवढ्या फास्ट का होतं? यापूर्वी नव्हतं पर्यंत. यापूर्वी ते बघितलं तर आपल्या भारत देशामध्ये देखील फार कमी भाषेमध्ये देवाचं वचन होतं. ओके, हिंदी, इंग्लिश, मराठी, पंजाबी, आपण गुजराती किंवा बंगाली म्हणू शकतो. परंतु आज अनेक सब लँग्वेजेस मध्ये देखील देवाचं वचन आलेलं आहे. प्रभूचं वचन म्हणतं सर्व राष्ट्रांसाठी साक्ष म्हणून सर्व जगाला सुवार्ता सांगितली जाईल. हालेलुया. आणि त्या गोष्टी आज होताना आम्ही पाहत आहोत. पुढे प्रभू म्हणतो 24वा अध्याय आणि 33व्या वचनामध्ये, अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. तो म्हणतो अंजिराचं झाड पवित्र शास्त्रामध्ये इस्रायलचं दर्शक आहे. आणि ज्या वेळेस अंजिराच्या झाडाचा दाखला प्रभूने दिला किंवा उल्लेख केला, त्याला कुठेतरी कनेक्शन, ओके, एक चिन्हात्मक रीतीने इस्रायलला तो उद्देशून म्हणतो. तो म्हणतो अंजिराच्या झाडात जेव्हा पाली फुटते तेव्हा एक उन्हाळा आलेला आहे असं तुम्ही समजता. तशाच प्रकारे तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे. हालेलुया. 1948 साली, माझ्या प्रियांनो लक्ष देऊन ऐका, 1948 साली जो देश राहिला नव्हता, जो देश 2000 वर्ष विखरलेला होता, जे लोक जगभर पांगले होते, आपल्या भूमीमध्ये ते राहत नव्हते. असं असताना 2000 वर्षानंतर प्रभूने त्यांना 1800च्या शतकापासून हळूहळू ते एकत्र येऊ लागले
आणि आपण पाहतो 1948 साली एका रात्रीमधून इस्रायल देश जन्मास आला. आणि आज तो देश, त्याची प्रगती आम्ही पाहतो तो उल्लेखनीय आहे आणि ती झाकू शकत नाही. इस्रायलची प्रगती आज दृष्ट्या टाकू शकत नाही प्रियांनो. एक छोटासा देश, एक 200-250 किलोमीटरचा रेडियस असलेला देश आज म्हणजे जगाचा 1% देखील पॉप्युलेशन नाही. ऍक्च्युली 1% देखील पॉप्युलेशन नसलेला, म्हणजे लोकसंख्या नसलेला देश आज जगामध्ये 4थ्या नंबरचा त्यांचा आर्मी आहे. जगाला ऍग्रिकल्चर शिकवतात. माझ्या प्रियांनो, आज मेडिकल म्हणू नका किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन संशोधन म्हणू नका, ओके, इंटरनेट आणि विमानसेवा आणि अशा अनेक सेवा शिवाय जग जगू शकत नाही अशा प्रकारच्या गोष्टीचं संशोधन इस्रायलने करून जगाला दिलेलं आहे. आणि प्रियांनो, त्याचा अर्थ काय होतो? अंजिराच्या झाडाला पालवी फुटू लागलेली. हालेलुया. अंजिराच्या झाडाला पालवी फुटू लागलेली, तेव्हा प्रभूचं वचन म्हणतं, तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल. काय पाहाल? इस्रायल एकत्र येताना, इस्रायल त्याची भरभराट होताना, इस्रायलची वाढ होताना, पांगलेले लोक परत इस्रायलकडे येतात. मला तुम्हाला सांगू द्या, दररोज जवळजवळ दर महिन्याला, ओके, यहुदी लोक आपलं घरदार सोडून जगातून आपल्या देशाकडे वचनदत्त भूमीकडे परत चालले. एक पर्टिक्युलर पोर्शन इस्रायलने रिकामी केलेलं, त्या ठिकाणी हे आलेल्या लोकांना ते घर बांधून ऑलरेडी तयार आहेत. मायदेशी जर एखादी ज्यूइश फॅमिली आली तर त्यांच्यासाठी घर आहे. 1 वर्षभर त्यांना काम न करता इस्रायल गव्हर्नमेंट अन्न आणि मुलांना शिक्षण, कपडे या सर्व गोष्टी पुरवण्यासाठी समर्थ आहे. आणि त्यांनी सांगितले, कोणताही यहुदी जर पुन्हा येऊ इच्छितो तर त्याचं स्वागत आहे आणि फक्त स्वागतच नाही तर त्याची काळजी घेतली जाईल. प्रियांनो, हे 1948च्या आधी तुम्हाला दिसायला कधी मिळालं नसतं. 1948च्या खाली आधी तुम्ही बघितलं तर एक मार्शी लँड, एक दलदली बनलेली लँड, की ज्या ठिकाणी फक्त चिखल म्हणू शकतो. आज ती भूमी अतिशय सुंदर झालेली आहे, ब्युटिफुल झालेली आहे, बरोबर. आणि हे एक खऱ्या अर्थाने दर्शक आहे, भविष्यवाणी प्रभूने केलेली, की त्यावेळेस तो म्हणतो तो दाराशीच आहे. वा, प्रभूचं येणे किती जवळ आहे, दाराशीच, इतक्या जवळ तो आलेला आहे, हे समजा असं म्हटलेलं आहे. ओके, पुढे आम्ही पाहतो 25वा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये मत्तयाच्या ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येत त्यावेळेस तो असं म्हटलेलं, सर्व, ओके, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल. सो एक 7 गोष्टी झाल्यानंतर 8वी गोष्ट ती सुंदर होणार आहे. आणि या 7 गोष्टी आम्ही पाहत आहोत. या 7 गोष्टीपैकी काही गोष्टी कदाचित आम्ही आमच्या आधी घडल्या, आम्ही या ठिकाणी जन्मास येण्याआधी घडल्या, परंतु निश्चित रीतीने 8वी गोष्ट घडताना आम्ही निश्चित रीतीने पाहणार, आणि ती म्हणजे सर्व देवदूतांसह हालेलुया येशू येणार आहे तुम्हाला मला घेण्यासाठी. ऐका, आजपर्यंत पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून कधीही स्वर्गातून सगळे देवदूत पृथ्वीवर कधी नाही आले. ते 1, 2, 4, 5 काही सैन्याने, काही गोळक्याने आले असतील, परंतु ते कधी सगळे देवदूत खाली कधी उतरले नाही. परंतु तुम्ही आणि मी, देवाचं वचन म्हणतं, सर्व देवदूतांसह येशू येईल आणि ते आम्ही पाहणार आहोत. हालेलुया. आणि हे सर्व प्रियांनो, या 7 गोष्टी प्रभू सांगतो, या 7 भविष्यवाणी तो करतो. ओके, काय होणार आहे? पहिली गोष्ट तर खोटे संदेश ठेवतील. पुढे काय होणार आहे? जागोजागी भूमिकंप होतील. ओके, जागोजागी काय होणार तर ओके दुष्काळ पडणार आहे आणि माऱ्या आपण पाहतो अशा प्रकारचे हे जे करोना आम्ही पाहतो. प्रियांनो, कोणी विचारही केला नव्हता. फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही कधी या भारतामध्ये कोणी विचार केला अशा प्रकारचे उद्रेक होईल. आज माझ्या प्रियांनो, संपूर्ण देश लॉकडाऊन आहे आणि पाहतो आम्ही ही पिढा आलेली. परंतु याहीपेक्षा अधिक ओके आम्ही पाहतो राष्ट्रद्वेष करतील. ओके, तुम्ही आणि मी आज त्यासाठी तयार आहोत का? आम्ही तयार झालो पाहिजे. जग आमचा द्वेष करत, जसं प्रभूचा द्वेष हे जगाने केलं, त्या काळच्या जगाने केलं, तशा प्रकारचा द्वेष जग प्रियांनो करणार आहे. आज आम्ही बराच वेळेस आम्ही कशाच्या मागे लागलो आहोत तर एखादा व्हिडिओ आम्ही तयार करतो, गाणं टाकतो आणि लाईक करा. ओके, आमच्या चॅनलला लाईक करा, आमच्या फोटोला लाईक करा, इंस्टाग्राम, फेसबुक, लाईक मी, प्लीज लाईक करा, मला लाईक करा, माझ्या फोटोला लाईक करा. ओके, माझे फॅन व्हा.
अशा प्रकारची एक विचारसरणी आज जगामध्ये दिसत आहे. परंतु ख्रिस्ती माणसासाठी, देवाच्या लेकरांसाठी, खऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी प्रियानो फार कठीण दिवस येणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही तयार झालं पाहिजे प्रियानो. की प्रभू येशू ख्रिस्तानी फॅन फॉलोवर तयार नाही केले, त्यांनी खरे अनुयायी तयार केले आणि त्याचे अनुयायी त्याच्यासाठी रक्तसाक्षी व्हायला तयार झाले. माझा आज प्रश्न आहे, तुम्ही कसल्या प्रकारचे अनुयायी आहात येशूचे? जर तुमच्या माझ्यावरती अशा प्रकारचा राष्ट्रद्वेष करत असतील तर त्यावेळेस आम्ही म्हणू शकतो का की यस, मी निर्णय घेतलेला येशूच्या मागे जायचा, मी मागे फिरणार नाही, मी माझ्या विश्वासातून डाळणार नाही, मी येशूचा नकार करणार नाही. प्रेनो, आमच्या विश्वासाच्या पारख होत आहे. तुम्हाला माहिती आहे, त्यावेळेस सोनं त्या आगीच्या भट्टीतून जातं, त्यावेळेस ते आणखी ते मौल्यवान होतं नाही, आणखी चकाकतं नाही का, इट शाईन्स, ते आणखी मौल्यवान होऊन त्याचं मूल्य वाढतं. या परिस्थिती, या दिवसांमध्ये माझ्यापर्यंत परमेश्वर तुमची माझ्या विश्वासाची पारख करत आहे. किंबहुना त्या दिवसांमध्ये तो आमची अधिक पारख करणार आहे आणि ती पारख करत असताना आम्ही त्या सोन्यासारखे अधिक मौल्यवान होऊ का, प्रेशियस होऊ का, अधिक उपयोगाचे पात्र ठरू का आम्ही, याचा आम्ही आज विचार केला पाहिजे प्रियानो. आणि म्हणून 7 गोष्टी प्रभूने त्यांना सांगितले ह्या अध्यायामध्ये. पुढे 7 गोष्टी त्यांना करायला देखील लावल्या. पहिली गोष्ट तो म्हणतो, ज्यावेळेस खोटे संदेश देतील त्यावेळेस फसवले जाऊ नका. प्रत्येक शिक्षण तुम्ही देवाच्या वचनानुसार आहे का ते पहा. आणि म्हणून मला असं तुम्हाला चॅलेंज करायचं आहे की अधिक आणि अधिक वचन वाचा. तरुणांनो, लेकरांनो, स्त्रियांनो, आला दिवस गेला दिवस, आम्ही कामामध्ये व्यस्त आहोत प्रियानो. आम्ही जास्तीत जास्त वेळ वचनामध्ये आम्हाला वचन ठाऊक पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त वचनाने त्याने लढाई केली. वचन हे दुधारी तलवारीसारखं आहे. हालेलुया. त्या तलवारी समोर आजपर्यंत कोणताही शत्रू विजय झाला नाही. वचनाच्या तलवारी समोर प्रत्येक शत्रू हारतो. हालेलुया. वचनाची तलवार आमच्या मुखात आहे का? वचनाची तलवार मुखामध्ये घ्या. वचन वाचा, वचन पाठ करा, वचन मनन करा आणि त्या वचनानुसार देवाचं वचन म्हणतं की बा यरुशलेम माता एक गट उभा राहिला काही वर्षांपूर्वी. आज अनेक शहरामध्ये अनेक लोक या लोकांच्या मागे गेले. का? निव्वळ फसवणूक. वचनाला ट्विस्ट केलेलं आहे. सत्य जे आहे त्याच्यामध्ये भेसळ केलेली आहे आणि ही सर्वसाधारण व्यक्ती समजू शकत नाही. त्याला वचन ठाऊक नाही, त्याला न समजल्यामुळे तो सत्य सोडून आज असत्य गोष्टींच्या प्रियानो मागे गेलेला आहे. आणि म्हणून आम्ही याचा विचार केला पाहिजे. प्रियानो, पुढं प्रभूचं वचन म्हणतं, जेव्हा आम्ही पाहतो दुष्काळ होतील, भूमिकंप होतील, त्यावेळेस तो म्हणतो घाबरून जाऊ नका. लढायांच्या अवयवा, लढायांच्या गोष्टी तुम्ही ऐका, त्यावेळेस तुम्ही घाबरून जाऊ नका असं म्हटलेलं आहे. की प्रियानो, आज भीती आहे नाही का? मरणाची भीती, आजार होण्याची भीती. प्रभूचं वचन म्हणतं तुम्ही घाबरून जाऊ नका. असे होणे अवश्य आहे. ह्या गोष्टी होतील. म्हणून तर स्तोत्रसहित 91 आमच्या उजव्या बाजूस पडतील, डाव्या बाजूस पडतील, आमच्या दृष्टीस आम्हाला पाहायला मिळतील, परंतु ते आमच्या तंबूपर्यंत येणार नाही. का? कारण प्रभूची पाखर आमच्यावरती आहे. हालेलुया. का आमच्यावरती पाखर असेल? का आम्ही त्याच्या सावलीमध्ये असू? का प्रभूचे देवदूत आम्हाला आमचं रक्षण करतील? कारण आम्ही देवाच्या सावलीमध्ये बसणारे व्यक्ती असू. पराच्या गुप्तस्थळी बसतो. माझ्या प्रियानो, गुप्तस्थळी बसा. सिट इन द सिक्रेट प्लेसेस. दार लावून आपलं वचन वाचा, प्रार्थना करा. प्रियानो, मी प्रार्थना करतो, मी चॅलेंज करतो. एक सुंदर वेळ देवाने तुम्हाला मला दिलेली आहे. एक चांगली वेळ आज आम्ही घरामध्ये बसून प्रियानो प्रभू बरोबर वेळ घालवा, प्रभू बरोबर बोलावं, प्रभूशी सुसंवाद साधावा, येणाऱ्या गोष्टीबद्दल, येणाऱ्या काळाबद्दल समजून घ्यावं माझ्या प्रियानो. आणि हे सर्व आमच्या हाताबाहेर नाही, लांब नाही, हे देवाच्या वचनामध्ये आहे प्रियानो. हे वचन आम्ही जर वाचू तर पवित्र आत्मा आमच्या बाजूला बसून आम्हाला त्या गोष्टी शिकवण करतो. शिक्षक आहे माझे प्रियानो. आज मी तुम्हाला तळमळून सांगतो प्रियानो, या वेळेचा सदुपयोग करा, एक चांगला उपयोग करा प्रियानो. हालेलुया. ओके, देवाची पुस्तक वाचा, ओके, याच्यावरती मनन करा, शिकून घ्या प्रियानो. कारण याच गोष्टी पुढे जाऊन आम्हाला येणाऱ्या महासंकट, येणाऱ्या काळाला फेस करण्यासाठी ताकद देणार आहे, शक्ती देणार आहे. त्यावेळेस एलिया देवाचं सांगतं, तो निराश होऊन त्या गुहेत पडला होता. त्यावेळेस देवदूत आला,
त्या गुहेमध्ये जाऊन देवदूत त्याला उठवलं, त्याला म्हटलं जा उठ, ही भाकर खा. एक भाकर आणली त्याला, एक भाकर त्याला दिली, पण ती स्वर्गातून आलेली भाकर त्याने खाल्ली. देवदूताची भाकर आपण म्हणू शकतो. देवदूताने आणलेली भाकर ती खाल्ली आणि मग त्याला ते 40 दिवस ताकद मिळाली. पुढे येणाऱ्या त्रासाला फेस करण्यासाठी देवाने त्याला ताकद दिली होती. 40 दिवस तो त्याच्यावरती चालला. पुढचा प्रवास कठीण आहे. पुढचा प्रवास तुमच्या माझ्यासाठी कठीण आहे. विश्वासदारांसाठी फार त्रासातून आम्हाला जायचं. प्रभू म्हणतो या जगात तुम्हाला मला बहुत कष्ट होणार आहेत, परंतु धीर धरा, मी त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. आणि तो विजय मिळवण्यासाठी आम्ही फार सशक्त आहे प्रियानो. आम्ही स्ट्रॉंग पाहिजे. कशात स्ट्रॉंग पाहिजे? आम्ही शरीराने नव्हे, आम्ही आमच्या विश्वासामध्ये, आमच्या प्रभूच्या प्रीतीमध्ये, आमच्या मनामध्ये आम्ही स्ट्रॉंग हवे, आम्ही सशक्त हवे. आमच्या लेकरांना देखील आम्ही सशक्त केलं पाहिजे. आम्ही त्यांच्या जीवनात चांगल्या गोष्टी बिल्ड केल्या पाहिजे प्रियानो. पुढे प्रभूच्या वचनानंतर म्हणून त्यावेळेस सर्व राष्ट्रांत सुवार्ता सांगितली जाईल. कोण सांगतील सुवार्ता? तुमच्या आजूबाजूला, माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना सुवार्ता कोण सांगणार आहे? बाहेरून कोणी येणार आहे? आमची इच्छा बाहेरून कोणी यावं, लोक येतात, परंतु तुम्ही आणि मी, तुम्हाला मला ठाऊक असलेल्या लोकांना सुवार्ता सांगितली पाहिजे. येशूबद्दल न लाजता न भीता आम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही जर येशूबद्दल इथे लाजू तर तो म्हणतो स्वर्गात पित्यासमोर त्याला आमची लाज वाटेल. आमची त्याला लाज नाही वाटली पाहिजे. आम्ही न लाजता आम्ही म्हटलं पाहिजे येस की कारण हे प्रभू येशूच्या नावामध्ये आहे. तोच एक खरा जिवंत देव आहे. त्याच्या रक्तामध्ये तुम्हाला मला पापांची क्षमा. एक छोटीशी गोष्ट आहे का? साध्या गोष्टी आम्ही प्रभूबद्दल इतरांना सांगू शकतो. एखादं ट्रॅक्ट आम्ही लोकांना देऊ शकतो वाचायला, एखादा नवं करार आम्ही देऊ शकतो वाचायला, आणि ही राज्याची सुवार्ता सर्व जगात सांगितले जाईल. आणि तुमच्या माझ्या जगामध्ये आपलं एक जग आहे, माझं एक जग आहे, तुमचं एक जग आहे. त्या जगामध्ये तुम्ही आणि मी आजपासून सुवार्ता सांगणार झाली पाहिजे. हालेलुया. ओके, पुढे म्हटलेलं आहे की आम्ही या सर्व गोष्टी होत असताना आम्ही प्रार्थना जगाच्या आरंभापासून आले नाही, आणि कधी येणार अशा प्रकारचं मोठं संकट ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही मी प्रार्थना केली पाहिजे. संकटाचा काळ आहे प्रेरणू, नाही का? हा फार चांगला काळ नाही, हा संकटाचा काळ आहे. आम्ही पाहत आहोत संकट दाराशी येऊन ठेपलेलं आहे. संकटाच्या काळामध्ये आम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर राहिलं पाहिजे. आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रियानो, जसं आम्ही मागच्या काही दिवसांपूर्वी पाहिलं, येशू स्वर्गात बसून तुमच्या माझ्यासाठी प्रार्थना करताय. तुम्ही आणि मी इकडे बसून इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. मी तुम्हाला चॅलेंज करतो, दररोज एका कुटुंबासाठी तरी प्रार्थना करा. एका विदर्भी कुटुंबासाठी प्रार्थना करा. दररोज एका मंडळीच्या एका कुटुंबासाठी मध्यस्थी करा. नाव घेऊन मध्यस्थी करा. लेकरांसाठी प्रार्थना करा. त्या कुटुंबात असलेल्या वृद्धांपासून लेकरांपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन त्यासाठी मध्यस्थी करा. प्रभू तुमची प्रार्थना ऐकेल. देव प्रार्थना ऐकतो. हालेलुया. तो सर्व त्याच्या लेकरांची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी खात्री आहे तुमच्या माझ्या प्रार्थनेचं उत्तर असेल की असे अनेक लोक आम्हाला स्वर्गात भेटतील. हालेलुया. ते कदाचित तुमचा माझे आभार मानतील. आज मानणार नाहीत, तिकडे आभार मानतील. ते म्हणतील तुमच्या प्रार्थनेमुळे आम्ही इथे आहोत. माझ्या प्रियानो, प्रार्थना करा. तुमचे माझे हरवलेले मित्र, हरवलेले कामावरचे लोक, आमचे नातेवाईक यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांचं तारण व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या तरुणांसाठी प्रार्थना करा. आपल्या घरात तरुण असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करा की त्यांनी त्यांचा पाय चुकू नये, ते कुटील मार्गामध्ये जाऊ नये, चुकीच्या मार्गावर जाऊ नये, यासाठी तुम्ही प्रार्थना करा प्रियानो. हालेलुया. हालेलुया. प्रार्थनेत तत्पर राहा. पुढे म्हटलेलं आहे बरोबर. तसे तुम्ही ह्या गोष्टी पाहाल म्हटलेलं आहे. वॉच आउट. काय बघायचे या दिवसांमध्ये? आम्ही काय पाहतो या दिवसांमध्ये? तुम्ही मी काय पाहिलं? प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणला पहा, वॉच आउट. ओके, इतकी व्यस्त राहू नका. तुमच्या आजूबाजूला काय चाललंय, न्यूज मध्ये जे चालू आहे ते पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला सापडेल. पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे ते आज न्यूज मध्ये आम्ही पाहतो आणि त्याची पडताळणी करू शकतो. सो पाहत राहा, पहा. ओके, आजूबाजूला जे चालले ते, आणि त्या गोष्टीला धरून प्रार्थना करा. आम्ही इतकंही डिस्कनेक्ट राहू नये. कारण प्रभूचं वचन म्हणतं आम्ही जगाचे नाही, जगात आहोत, नाही का? आम्ही जगाचे नाही, जगामध्ये आम्ही आहोत. सो जगात काय चाललंय हे आम्ही पाहत असताना त्या गोष्टीशी धरून आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे. एहेजकेलाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो, मनुष्याच्या पुत्रा, मी तुला वॉचमन ठेवलेलं, पहारेकरी ठेवलेले. पहारेकरी काय करतो? पहारेकरी आपले डोळे बंद करून झोपा काढत नाही. पहारेकरी ही इज वॉचिंग ओव्हर, नाही का? तो निरीक्षण करतो, तो पहारा देतो, तो बघत असतो.
बारकाईनं पाहत असतो. कोण येतं, कोण जातं, कोणत्या गोष्टी घडत आहेत, आज आजूबाजूला काय घडत आहे. माझ्या तरुण मित्रांनो, भावांनो, तरुणांनो, बहिणींनो, मला तुम्हाला सांगू द्या, आज अनेक जण मोबाईलमध्ये इतके व्यस्त आहेत आणि काही खेळ, मी पबजी खेळण्यामध्ये किंवा काही चुकीच्या गोष्टी पाहण्यामध्ये. माझे प्रियांनो, यापेक्षा तुम्ही देवाच्या वचनाकडे पहा. तो म्हणतो ज्यावेळेस तुम्ही हे पाहता त्यावेळेस तुम्ही हे जाणून घ्या असं म्हटलं. पाहाल तेव्हा समजेल, नाही का? पहा, देवाचं वचन पाहाल तर समजेल. जो देवाचं वचन पाहतो, निहाळतो, त्याला समजतं काय चालू आहे. एंड टाइम, नाही का, शेवटला काळ कोणाला समजतो? जो देवाच्या वचनाकडे पाहत राहा. आणि ज्या न्यूज आहेत त्या देखील पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की प्रभूचे येणं किती जवळ आलेलं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे 45व्या वचनामध्ये आणि 46व्या वचनामध्ये, धनी येईल, तुमचा माझा धनी येईल, मालक येईल, तेव्हा जो दास, असं म्हटलेलं आहे की तो आपल्या एक विश्वासू बुद्धिमान दासाला तो अपॉइंट करतो. ते म्हणे तुम्हाला मला अपॉइंट केलेलं आहे, तुम्हाला मला मंडळीमध्ये काम करण्यासाठी, काहीतरी सेवा करण्यासाठी प्रभूने तुम्हाला दान, कृपादान दिलेले, नाही का? आमच्याकडे कदाचित पद नसेल, परंतु आमच्याकडे दान आहे. प्रियांनो, पदापेक्षा दान महत्वाचं खूप आहे. तुम्हाला पवित्र आत्म्याने कोणतं दान दिलेलं, त्या दानाचा तुम्ही उपयोग करा. तुम्ही शिक्षक असाल, देवाचं वचन शिकवा. तुम्ही जर उपदेशक असाल, तुम्ही उपदेश करा. प्रियांनो, तुम्ही प्रार्थना मध्ये चांगले असाल, तुम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घाला. तुम्ही आराधनेमध्ये, तुम्ही जर उत्तम गायक असाल, उत्तम वादक असाल, तर प्रियांनो, त्या गोष्टी करून तुम्ही प्रभूची सेवा करा. तुमची नेमणूक झालेली असं म्हटलेलं आहे. आणि ज्यांना नेमलेलं आहे त्या आपल्या परिवाराला यथाकाळी खाव्यास देण्यासाठी त्यांच्यावर नेमलेले आहे. असा कोण की जो धनी येईल त्यावेळेस तो काम करताना त्याच्या दृष्टीच पडेल, सेवा करताना दृष्टीच पडेल. प्रियांनो, ही वेळ सेवेची आहे. ज्याने वचनाचा अभ्यास केलेला आहे, तो वचनाचा अभ्यास ठेवून फायदा नाही. तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका. तुम्हाला वचन माहित आहे, इतरांना शेअर करा, शिकवा. प्रियांनो, कोणाला तरी पकडा, शिकवा, देवाचं वचन शिकवा. आणि त्याद्वारे काय होईल, तुम्हालाही फायदा आहे, त्यांनाही फायदा आहे. प्रभू तो पाहिजे की ज्याला अधिक दिलेलं आहे त्याच्यापासून अधिक अपेक्षा आहे. आज माझ्या प्रियांनो, मंडळीला अनेक वर्षांपासून देवाने भरपूर वचनाचा साठा दिलेला आहे. आम्ही फक्त वह्या भरतोय का? आम्ही फक्त आमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून भरताव का? की आम्ही त्या गोष्टी इतरांना शेअर करत आहे, ते खाद्य देत आहे. असं म्हटलेलं आहे, खावयास म्हटलेलं, खावयास. जेव्हा आम्ही सेवा करतो त्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं मन भरतं, म्हणून म्हटलेलं आहे खावयास, नाही का? आम्ही जेवण केल्यानंतर आम्ही काय म्हणतो, पोट भरलं, नाही का? सॅटिस्फाईड झालो, आय एम हॅपी, आय एम फुल नाव. तशा प्रकारे आमच्या सेवेद्वारे कोणतरी व्यक्ती सॅटिस्फाईड होणार आहे. आराधना करताना उत्तम आराधना केली तर ऐकल्याला सॅटिस्फाईड होणार आहे. वचन, ज्याच्याकडे वचनाचा साठ आहे, जेव्हा तो वचन शेअर करतो तेव्हा ऐकणारे म्हणतील धन्य झालो, सॅटिस्फाईड झालो. तशा प्रकारे प्रार्थना करण्याचं किंवा ज्या काही सुवार्ता सांगणं, जे काही दान देवाने तुम्हाला दिलेले आहेत, शोधा माझ्या प्रेरणा. पवित्र आत्म्याला विचारा, मला काय दान दिलेले, मी मंडळीमध्ये कोण आहे, देवाच्या राज्यामध्ये माझं काम काय आहे, आणि तशा प्रकारचं काम तुम्ही करायला चालू करा. स्टेजची गरज नाही प्रियांनो. आम्ही 1, 2, 3 आणि ज्यावेळेस आम्ही छोट्याशा गोष्टीविषयी विश्वास राहतो, मग प्रभू खऱ्या अर्थाने मोठे स्टेज देतो. मग तो आम्हाला मोठ्या गोष्टीवरती अधिकारी असा करतो प्रियांनो. हालेलुया. त्यावेळेस मी सेवेची सुरुवात केली त्यावेळेस माझ्या प्रियांनो, मी मुलांना बायबल स्टडी द्यायचो माझ्या घरामध्ये. लिटरली वाड्या कॉलेजमध्ये मी जेव्हा सुवार्ता गाजवत जायचो, मी त्या कॉलेजवरती ग्राउंडवरती मी मुलांना घेऊन बायबल स्टडी घ्यायचो, झाडाखाली घेऊन बायबल स्टडी घ्यायचो, कॅन्टीनमध्ये बसून मी त्यांची बायबल स्टडी घ्यायचो. प्रियांनो, मला अजून आठवतं, माझा एक मित्र आहे, त्याची बायबल स्टडी मी बस स्टँडवर घेतलेली. बस स्टँडवर बसून मी त्याला देवाचं वचन सांगायचो. प्रियांनो, आम्हाला स्टेजची गरज नाही. आम्हाला गरज काय आहे तर जे आम्हाला देवाने दिलेलं आहे ते प्रामाणिकपणे आम्ही इतरांना वाटावं. हालेलुया. आणि मग प्रभू पुढे जाऊन आम्हाला आमचा अधिक उपयोग करतो जेव्हा आम्ही विश्वासू राहतो. प्रियांनो, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये कोण आहात, तुमची नेमणूक काय आहे, देवाने तुम्हाला कोणत्या प्रकारचं दान दिलेलं आहे, नेमलेला सेवक दास. आणि असं म्हटलेलं आहे विश्वासू. पहिली गोष्ट विश्वासू. तुम्ही देवाने दिलेल्या कार्याशी विश्वासू आहात का? तो म्हणतो बुद्धिमान, आर यू अ वाईज पर्सन युजिंग इट. जे वाईज असतात ना ते यूज करतात. प्रियांनो, सिंपल गोष्ट आहे. जर तुम्हाला एखादा मोबाईल गिफ्ट दिला,
ओके, तर मग तो तुम्ही आणि तो तसाच जर तुमच्या कपाटामध्ये ठेवला आणि फक्त तुम्ही काढून बघत राहिला तर इट इज युजलेस. त्याचा काही फायदा होणार नाही. लोक तुम्हाला पाहताना म्हणतील की यांना इतका सुंदर मोबाईल मिळाला, त्यांनी त्याचा फायदा करावा, उपयोग करावा. एखादी नवीन गाडी आणली, आम्ही तशीच ठेवली, 2 वर्ष तिला वापरलीच नाही. तशा प्रकारे अनेकांना देवाने खूप सुंदर दानं दिलेली आहेत, परंतु ती वापरत नाही. मी देवाचं वचन होतं शेवटल्या काळात, हे शेवटल्या काळामध्ये आहे की चला जे झालं ते झालं, इथून पुढे तुम्ही तुमचं दान वापरायला चालू करा. हालेलुया. आणि पुढे म्हटलेलं आहे आम्ही इतरांना जागृत केलं पाहिजे, आम्ही इतरांना जागृत केलं पाहिजे. ओके, तो म्हणतो 91 वर्षामध्ये तो येईल आणि अशा घटकेच तो येईल. अशा घटका म्हणजे अशा तास असतो येईल त्यावेळेस कदाचित त्या दासांना माहित नसेल तर तो त्यांना छाटून टाकेल. ढोंग्यांना द्यावायचा वाटा त्याच्या पदरी पडेल, तिथे रडणे आणि दात खाण्याचा. ती वेळ तुमच्या माझ्यावर येईल नाही का? दुष्टांना जे प्रतिफळ प्रभू देणार तुम्हाला मला मिळावं, त्याचे लेकर असताना, निवडलेले लोक असताना. कारण ही देवाची इच्छा नाही. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या उजव्या बाजूला बसावं, आम्ही अधिकतेवरती राज्य करावं, आम्ही त्याच्या राज्याचे पुढारी असावे, ही देवाची इच्छा आहे. आणि यासाठी म्हणून चला प्रियानो, या शेवटच्या काळाबद्दल आम्ही शिकत असताना प्रियानो आम्ही सावध राहूया. आम्ही प्रत्येक देवाचं वचन व्यवस्थित रीतीने आम्ही शिकू. फसू नका. देवाचं वचन तुम्ही फसू नये म्हणून सावध राहा, फसवलं जाऊ नये म्हणून सावध राहा. पुढे म्हटलं तुम्ही घाबरू नका. ओके, ज्याचा विश्वास देवाच्या वचनावर आहे तो घाबरत नाही प्रेम. तो एक निर्भीड असा व्यक्ती असतो, कारण त्याला ठाऊक आहे की या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीतून पार देणारा परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. प्रभूचं वचन म्हणतो तू काल आज सदा सर्व काळ सारखाच आहे, जो कधी बदलत नाही आणि जो आम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. हालेलुया. म्हणून हा वेळ आणि काळ समजून घेणार आम्ही लोक असावे. प्रभू काळापासून सुरुवात करतो, तो शेवटल्या दिवसांपर्यंत येतो आणि शेवटल्या दिवसांमध्ये म्हणतो या सर्व गोष्टी घडतील. आम्ही आज त्याची इंटेन्सिटी जी आहे, प्रखरता जी आहे ते अधिक वाढताना पाहिलेली आहे. अधिक प्रभूच्या काळी लढाई होत्या, प्रभूच्या काळी खोटे संदेश होते, प्रभूच्या काळी भूकंप होते, प्रभूच्या काळी प्रभू ज्यावेळेस स्वर्गावरून त्याचं झालं त्या काळी या सर्व गोष्टी होत होत्या, परंतु कमी प्रमाणात. आज त्याचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. याचा अर्थ काय? त्याचं येणं जवळ आलेलं आहे. तयार व्हा, जागृत राहूया, इतरांना जागृत करूया, इतरांना जागे करूया, इतरांना सांगूया येशू येत आहे. आणि आपल्याला म्हटलेलं आहे काळापासून दिवस आणि दिवसापासून प्रहर आणि प्रहरापासून घटका म्हणजे तास. जस्ट इमॅजिन करा, जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, प्रवास करायचा आहे आणि गाडी येण्यासाठी 1 तास फक्त राहिलेला आहे, तर तुम्ही कशा प्रकारची तयारी कराल प्रियानो? तुमची तयारी कशी असेल? तुमची तयारी कशी असेल प्रियानो? तुम्ही तुमच्या बॅगा घेऊन तयार असाल नाही का? आपण बॅग घेऊन तयार असतो, तिकीट काढून तयार असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जिथे गाडी येणार आहे तिथे जाऊन उभं राहतो नाही का, की बाबा माझी गाडी चुकू नये. प्रियानो, जागा कन्फर्म करून घ्या आज तुम्ही कुठे आहात. कारण प्रभूचं येणं चोरासारखं आहे, क्विकली आहे, ट्विंकलिंग ऑफ आईस असं म्हटलेलं आहे. आणि चोरासारखा येईल, तो थांबणार नाही, तो वाट पाहणार नाही. आणि म्हणून तुम्ही आणि मी जागरूक राहिलं पाहिजे. प्रभूची स्तुती असो. आपण प्रार्थना करूया आणि देवापुढे प्रभूला म्हणून पवित्र आत्म्या तुम्हाला आज चालव. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आपले नेत्र बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. जिवंत पवित्र महान देव बाप्पा, आम्ही तुझा आभार मानतो प्रभू, धन्यवाद देतो. शेवटल्या काळाबद्दल तू आम्हाला तुझ्या या वचनातून पुन्हा एकदा दाखवून दिला. आम्ही तुझे उपकार मानतो पवित्र बापा. प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करतो आम्हाला प्रभू सर्व खोट्या संदेशांपासून, खोट्या शिक्षणापासून आमचा बचाव कर प्रभू. आणि आम्हाला कोणी फसू नये म्हणून आम्ही वचनामध्ये प्रभू मुळावलेले असावेत प्रभू. प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करतो देव, तुझं वचन आम्हाला सांगतं या गोष्टी घडत असताना घाबरून जाऊ नये प्रभू. आमच्या जीवनातली भीती तू काढून टाक पवित्र बापा. आणि तुझ्या वचनाचा प्रभू, तुझं वचन आमच्या जीवनात विश्वास वाढवणार आहे. आज मी प्रार्थना करतो प्रभू, भय निघून जाऊन आमच्या जीवनात विश्वास वाढला जाऊ दे प्रभू.
पुढे प्रभू तुझं वचन आम्हाला सांगतं की आम्ही राष्ट्रांत सुवार्ता सांगावी, आमच्या आजूबाजूच्या लोकांना सुवार्ता सांगावी, अनेकांना तारणांना प्रगट करावा. पवित्र बाप्पा, आम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर असावं. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, प्रत्येक ऐकणारा व्यक्ती या दिवसांमध्ये प्रार्थनेमध्ये तत्पर असेल बापा. प्रभू येशूच्या नावामध्ये आज आम्ही प्रार्थना करतो बापा. आम्ही या सर्व गोष्टी पाहत असताना आमची दृष्टी आम्ही उघडी ठेवावी आणि प्रभू आमची दृष्टी, आमची नजर दे बापा आम्ही वर लावावी, म्हणजे प्रभू त्या पहिल्या आगमनामध्ये आम्हाला भाग मिळावा. आम्ही तुला धन्यवाद देतो, आमच्यासाठी सर्व देवदूत घेऊन येणार आहे आणि तो सुंदर नजारा, ते सुंदर चित्र प्रभू आमच्यासाठी असणार आहे, आमच्यासाठी असणार आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो, आभार मानतो प्रभू. या दिवसांमध्ये आम्ही प्रार्थना करतो, आमच्या महाराष्ट्राला प्रभू आरोग्याची गरज आहे. नम्र अंतकरणाने आम्ही म्हणतो, येशू आमच्यावर दया कर प्रभू, येशू आमच्यावर दया कर. ओ राजांचा राजा आमच्यावर दया कर. तू वैद्यांचा वैद्य आहे बापा प्रभू, तुझं रक्त आरोग्य देणार आहे. येशूच्या नावामध्ये करोनाग्रस्त पेशंट आम्ही प्रार्थना करतो बापा. प्रभू येशू त्यांना तू आरोग्य दे. प्रभू येशूच्या नावामध्ये ते डॉक्टर, नर्सेस, प्रभू ते शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा काम करत असताना प्रभू त्यांना तू कृपा तू दे बापा. त्यांचा सांभाळ तू कर, त्यांचं रक्षण तू कर पवित्र बापा. त्यांच्या भोवती तुझे देवदूत असू दे पवित्र बापा. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो, आमच्या देशाला प्रभू आरोग्याची गरज आहे आणि ते आरोग्य येशू तुझ्या नावामध्ये आहे. हालेलुया. प्रभू ऐकणारा प्रत्येकावर तुझं रक्ताचं आवरण असू दे, तुझ्या रक्ताचा प्रभू कुंपण आमच्या भोवती असू दे बापा, म्हणजे कोणताही व्याधी, कोणती पीडा, कोणती मरी आमच्यावर येणारच नाही बापा, अशी आम्ही प्रार्थना करतो. आणि या शेवटल्या काळामध्ये तू आम्हाला तयार कर, आम्हाला जागृत ठेव, हीच आमची प्रार्थना आहे. धन्यवाद देत प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्याच गौरव नावाने आम्ही प्रार्थना केली म्हणून तुला आहे. आमेन, आमेन, आमेन. देवा तुम्हाला आशीर्वाद देव. आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमस दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा केली तशीच तू पण आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षा नकोस, तर मग वाटा पण सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव बापाची कृती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्याच्या पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ सो. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेनो, आपल्या घरामध्ये राहा, सेफ राहा, सुरक्षित राहा. आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी प्रार्थना करा. जे शासनाचे जे नियम आहेत ते नियम तुम्ही पाळा. प्रियानो, खूप महत्वाची गोष्ट आहे. विनाकारण कृपया करून घराच्या बाहेर पडू नका, कारण आपण पाहत आहोत अनेक लोक संक्रमित झालेले आहेत. आपण आपल्या स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. निश्चितरित्याने प्रभूचं संरक्षण तुमच्यावर आहे, परंतु सांभाळा, आपल्या स्वतःची काळजी घ्या. आणि माझी खात्री, ह्या दिवसातून प्रभू तुम्हाला काहीतरी अधिक देवाचं रहस्य प्रगट करेल. देवाच्या वचनाचा अभ्यास करा, चांगली पुस्तकं वाचा, देवाचे संदेश ऐका, जेणेकरून तुमचं आत्मिक मनुष्य सुदृढ होईल, सशक्त होईल आपल्या. आणि लवकरच माझी खात्री आहे प्रभू या सर्व गोष्टीतून आम्हाला पार देईल. आम्ही विजय होऊन बाहेर पडू. हालेलुया. आणि आपण लवकरच देवा आपले सगळे मार्ग मोकळे करतील, म्हणजे आपण एकत्र येऊया. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. गॉड ब्लेस यू. शालोम.